नागपुरात शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान 2 कुटुंबावर संकट कोसळलं। कारण प्रचाराची कार झोपडीत घुसल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झालेत। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आपण पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नागपूरच्या वनदेवी नगर परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय। कारण शनिवारी रात्री घडलेल्या घटनेनं या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे। शिवसेना उमेदवार सुरेखा तळवेकर यांचा प्रचार करणाऱ्या कारनं 7 जणांना चिरडलंय, ज्यात एक वृद्ध महिला आणि तिच्या नातीचा मृत्यू झालाय। यंदा शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक बंडू तळवेकर यांच्या पत्नी सुरेखा तळवेकरांनाही पक्षानं उमेदवारी दिली आहे। शनिवारी रात्री सुरेखा तळवेकर यांच्या प्रचारादरम्यान मारुती 800 कार ताज मोहम्मद यांच्या झोपडीत शिरली। ताज यांची वृद्ध आई इस्लाम बी आणि 6 महिन्यांची मुलगी आसिया यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी अमिना गंभीर जखमी झाल्यात। त्या कारमध्ये स्थानिक नगरसेवक बंडू तळवेकर यांचे मिसेसचे प्रचाराचे काही साहित्य होते, पत्रक वगैरे। तर ते पत्रक वाटत वगैरे असतील कदाचित, तर ते कार्यकर्त्यांचे वगैरे कार असू शकते त्यांची। कार चालक पळून गेलेला आहे, पण त्या कारमधील एकाला आम्ही ताब्यात घेतलं। घटनेच्या वेळी कारमधील शिवसेनेचे कार्यकर्ते मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। ये सब ये यहाँ पर बैठे थे, अपने घर में छपरी में बैठे थे। गाड़ी आई बहुत तेजी से और इनको सबको कुचल के लेके चले गए। गाड़ी में कौन लोग थे? गाड़ी में नहीं, हम पहचाने नहीं। 4 लोग थे, दारू पिए हुए थे। वो बेदरकारपणे कार चालवून 7 जणांना चिरडणाऱ्या गौरव बोरकरला पोलिसांनी अटक केली आहे, तर अपघाताच्या वेळी कारमध्ये असलेले 3 जण फरार झाले आहेत। मात्र या घटनेमुळे निवडणुकीतल्या प्रचार पद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। प्रचारासाठी कार्यकर्त्यांना मटण आणि दारूच्या पार्ट्या दिल्या जातात, मात्र दारूच्या नशेतला प्रचार नागपुरातील एका गरीब कुटुंबाच्या जीवावर उठलाय। त्यामुळे या अपघातासाठी जेवढा चालक जबाबदार आहे, तेवढेच जबाबदार त्याला दारूची रसद पुरवणारे उमेदवारही आहेत। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।